तुळजा भवानीला नमस केला, भवानी नवसाला पावली, जिजाऊन साहेबाला कोटी गर्भ समवला, एक नाही दोन नाही तीन नाही तर महिना लागला सातवा। आणि सातव्या महिन्यामध्ये काय असतं महिना मंडळी सांगा, सातव्या महिन्यामध्ये काय असतं? डोहाळे, राईट, ताईने बरोबर सांगितलं। हा, डोहाळे लागले आणि मग शहाजी राजाने विचारलं, राणी साहेबा तुम्हाला काय खाऊ वाटतं का? नाही। तुम्हाला काय पाहिजे सांगू? ऐका राजे, तुमचा पोशाख हवा तो मला, डोलीला तलवार घेतली हाताला, पायामध्ये सुरवार, आणि जिजाऊ साहेबा रात्रीच्या वेळेस घोड्यावर दौड करत आहे, आणि गर्भातल्या बाळाला त्रास होत असेल ना मावल्यानो, 7 महिन्याची गरोदरबाई आहे, मुलीनं उठा उठ करू नका, अंजांना उठायचंय मुलांनी, तरी एकदाच उठून साईडला व्हा, लक्ष पांगत, त्यांना 2 मिनिटं वेळ देऊया आपण, एकदा उठून साईडला व्हा, नाहीतर खाली बसा। हे गाणं नाही, गाण्यामध्ये काही चालतं, पण हा पोवाडा आहे, मुळात शिवरायांच्या पोवाड्यामध्ये उठूच नाही, अंजनला उठायचंय त्यांनी बसूच नाही। म्हणून ऐका, 7वा वेळ लागलेला आहे, जिजाऊला डोहाळे लागले, पण कोणचे? राजे तुमचा पोशाख हवा मला, जिरे टोप राजाला दिला, जिजाऊने घातला, तलवार कमरेला लावली, पायात सुरवार चढवली, आणि 7 महिन्याची गरोदरबाई घोड्यावरती बसली। ऐका बघा बर का, 7 महिन्याची गरोदरबाई ताई घोड्यावर बसली। अरे आमची आज 7 महिन्याची गरोदरबाई बसते तर गाडीवर नाही बसता येत, मग घोड्यावर बसली, रात्रभर घोडा दौडवला सह्याद्रीमध्ये, मग पोटातल्या बाळाला त्रास होत असेल ना, जिजाऊला सांगितलं बाळा तुला त्रास होतोय ही मलाही कळतं, पण ऐक ना तुझी आई गर्भात शिकवी बाळाला, शिकवी बाळाला, शिकवी बाळाला, शिकवी बाळाला, गर्भात शिकवी बाळाला, शिकवी बाळाला, शिकवी बाळाला, शिकवी बाळाला, हे तुम्ही गर्भात शिक्षण देताय, आणि म्हणून लक्षात ठेवा आज सुद्धा गर्भामध्ये जे शिक्षण दिलं जातं ना ते आयुष्यभर कधी पुसत नाही, पण आपण काय करतो, मुलगा जन्माला आला एक 10-15 वर्षानं म्हणतो बाळू असं नाही तसं, तसं नाही असं, हे जमत नाही, याला इतिहास आहे। अरे अभिमन्यू पोटामध्ये होता, भगवान गोपाल कृष्णानं चक्रव्यूह कसं भेदायचं हे सांगत होता, आईनं सर्व ऐकलं, पण अभाग्य चक्रव्यूहामध्ये घुसायचं कसं ऐकलं, पण बाहेर निघायच्या वेळेस आई झोपी गेली, ते ऐकता नाही आलं त्या आईला, परिणामी अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये घुसता आलं, पण बाहेर येता आलं का? आईची अडचण आली, परिणामी अभिमन्यूला जीव गमवावा लागला, बरोबर? म्हणून जितकी आई महत्वाची आहे, तुम्ही जिजाऊ इतक्या महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा। मग डोहाळे लागले जिजाऊ साहेबाला, कोणचे? पोशाख मागितला, घोड्यावर बसले, आणि आजकालचे आम्हाला डोहाळे कोणते आहेत? मी काल 3 महिन्याची चर्चा ऐकली, महिला बसल्या होत्या, एकमेकांना बोलत होत्या, ती म्हणली बाई मला पाप्यात टायमाला डोहाळे लागले होते ना, बरं का चष्मावली आजी, पाप्यात टायमाला, पाप्या नाव नाही भारी सुंदर, पाप्या
म्हणे माहिती काय खाल्लं मी? म्हणे काय खाल्लं? चुलीतली राख खाल्ली. ती म्हणे बाई चुलीतली राख खायची गोष्ट आहे का? दुसरी म्हणती ए सखूबाई, अगं मला सोन्यात टाळलं व्हायलं. सोन्या नाव नाही भारी, पप्प्यानं सोन्या. बर मी काय खाल्लं माहिती का? मग मी गेलते ना शेतामध्ये खुरपायला, म्हणते तुमच्याकडे काय म्हणते? हा खुरपायला म्हणते बरोबर. हा खुरपायला गेले, मी माती ढेकळच खाल्ली. तिसरी म्हणली बाई माती ढेकळ चुलीतली राखी का खायची गोष्ट आहे का? मग आपल्याला तसं नाही आवडत, आपला माल रेडीमेड, मी ते नाही खाल्लं. मग मी हे ना माझ्या नाकात मी पुढंच खाल्लं. म्हणून महिला मंडळी काय खात्याला सांगता येत नाही. इथल्या नाही बर का, आमच्या तिकडचं इथल्या नाही बाबा. लक्षात ठेवा, डोहाळे असे असले तर कसे राजा जन्माला येतील. अरे डोहाळे लागावे जिजाऊ सारखे. तुमचा पोशाख द्या. पोशाख घातला आणि 7 महिन्याची गरोदरबाई घोड्यावर बसली. सकाळी सकाळी वाड्यावरती घोडा आला. ऐका, जिजाऊ साहेबा घोड्यावर उतरत होत्या. थोडासा तोल गेला, शहाजीराजाने धरला. राणी साहेबा सांभाळा. पण वार्ता आली, लखोजीराव जाधव स्वतःच कुंकू पुसण्यासाठी मध्यस्थी थोडे अंतस्थ कलह झाले होते. त्या कलहाच्या वादातून स्वारी करून आलेले आहेत. कुणावरती? शहाजीराजावरती. बघा बरं का आता भांडण. हा हे भांडण सुद्धा ऐका. जावयावरती स्वारी करून आले हे कळालं जिजाऊला. आणि जिजाऊ साहेबांना सांगितलं, स्वामी मी त्यांची मुलगी आहे, आमचं बाप कसं काय होईल ते होऊन जाऊया, तुम्ही इथून निघून जा. नाही राणी साहेबा, अवघडलेल्या अवस्थेमध्ये कसं सोडून जायचं? मग श्रीनिवास सरदार यांच्या ठिकाणी ठेवून जिजाऊ साहेबांची मुक्कामाची व्यवस्था केली आहे वाड्यामध्ये. आणि शहाजीराजे म्हणतायत, श्रीनिवास तुमच्या हातामध्ये मी भोसल्याची आबादीत देत आहोत, सांभाळा, जीव लावा. श्रीनिवास सरदार म्हणतात, राजे त्यांच्या केसाला धक्का तर आमचा प्राण जाईल. आणि लखोजीराव जाधव आलेले आहेत स्वारी करून. रात्रीची वेळ आहे, किल्ल्याचा दरवाजा बंद आहे. श्रीनिवास सरदार आणि जिजाऊ साहेबा आतमध्ये आहे. आणि एवढ्यामध्ये लखोजीराव जाधव म्हणतायत, अरे कोण आहे आतमध्ये? दरवाजा उघडा. दरवाजा उघडला असता. अरे कोण आहे आतमध्ये? दरवाजा उघडा. दरवाजा उघडलाच नाही. श्रीनिवास सरदार म्हणतायत, लखोजीराव जाधव तलवार म्यान करा, तेव्हा दरवाजा उघडाल. आणि नाही केली तर आम्ही तलवार हातामध्ये घेऊन उभे आहोत. तुमची हिम्मत. थोड्या वेळाने दरवाजा उघडला, पण लखोजीराव जाधवाला कोण दिसलं? ऐका, जिजाऊ साहेबाच मुलगी नव्हे दैवी साकार. मुलगी नव्हे दैवी साकार, दैवी साकार. मग भवन साक्षात्कार. जाधवराव झाले बघागार. हातात निगळली तलवार, हातात निगळली तलवार. अरे काय झालं? लेख बघून प्रेमाचा फुटला पाझर. मला माफ कर करून मिठी माझी जिजाऊला. जिजाऊच्या डोळ्यात अश्रू आले. आबा तुम्ही काय करत होता? लेकीचं कुंकू पुसण्यासाठी आला होता. पोरी साठी आणि भुकी नाटी झाली, सोडून दे. कमरेचा सेला काढला. 101 मोहरा होत्या त्या दिल्या. सांगितलं, जगलो वाचलो तर नातवाचं तोंड बघण्यासाठी येईल, नाहीतर हा शेवटचाच आशीर्वाद समज. आणि मावल्यानं तेच घडलं. या देवगिरीच्या किल्ल्यावरती लखोजीराव जाधवाला 4 पुत्र नातू यशवंतराव
यांना मुजऱ्यासाठी बोलावलं गेलं आणि यांच्यावरती अमानुष हत्या झाली, तलवारी भिडल्या. चारही पुत्राची यशवंतरावाचं आणि लखोजीरावाचं गतप्राण झाले, गतप्राण झाले. आणि हीच वार्ता जिजाऊला कळाली. किल्ल्यावरती जिजाऊन आवाज दिला, ज्यांच्यासाठी तुम्ही तलवारीतलं सामर्थ्य खर्च केलं त्यांनी तुमचा घात केला, पोटावरती हात केला. सोड घे